मागे मेरी जान. बीचवर आम्ही छान एन्जॉय केलं. चांगला अंधार होईपर्यंत आम्ही थांबलो तिथे. सनसेट बघितला, कॉफी पिली, मॅगी खाल्ली, फोटोज काढले. इट वॉज अ गुड टाईम. त्या जगातलं सगळ्यात सुंदर ब्रेसलेट मिळाल्यासारखं फ्लॉन्ट करताना मी. त्यानंतर आम्ही डिनर केला आणि मग सगळे कॅरिओकेचा जो प्लॅन होता तो एक्झिक्यूट करण्यामध्ये लागले होते. त्यात आम्ही थोडं स्नॅक्स वगैरे बनवत होतो आणि छान शांत मस्त सगळं चालू होतं. मूड बनला होता कारण तुम्ही जेव्हा फ्रेंड्सबरोबर असता ना, इट्स अ डिफरंट वाईब. म्हणजे खूप खूप पीसफुल पण खूप केऑटिक असे सुंदर मोमेंट्स असतात ते. सो आम्ही डेझर्ट वगैरे पण खाल्लं. त्यानंतर सगळे सिंगर बनले होते इकडे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण कॅरिओकेमध्ये जी मज्जा आली आहे मी तुम्हाला काय सांगू. शर मागे मेरी जान. त्यानंतर आम्ही बऱ्यापैकी लेटपर्यंत गायलं आणि मग झोपलो. सकाळी उठल्यानंतर छान कॉफी घेतली, मग तिकडनं निघालो आणि एका जागी ब्रेकफास्ट केला. त्यानंतर लंचसाठी आमचा गो ग्रीन पॅन्ट्री म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिथे जायचा प्लॅन होता, जी एक नर्सरी पण आहे. ते तुम्ही ऑनलाईन चेक करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.